गुरुवारी मनस्वीला स्वतःलाच देवपूजा करायची होती बरं का. आणि इथं जादुई पाणी तयार केलं होतं, म्हणजे डायरेक्ट पाण्यात घातलं की चमकते देव एकदम. बघा तुम्ही बघू शकता. आणि थोड्याशा आळसापोटी कधी कधी आपल्या मनासारखी गोष्ट होत नाही बरं का. जरा जरी आळस केला की एखादी गोष्ट बिघडलीच म्हणून समजायची. आता मी असं काय म्हणते माहिती आहे, इथे मी घेतली होती भेंडीची भाजी करायला, मस्तपैकी धुतली आणि लगेच चिरायला घेतली. कारण म्हटलं कुठे आता त्याला पुसत बसून करत बसून पटकन धुतली. आणि बघा त्याचा परिणाम असा झाला की भेंडी पूर्णपणे चिकट झाली. आणि चिकट झाल्यामुळे मनस्वीला अशी चिकट भेंडी अजिबात आवडत नाही. तिला जरा मोकळी असली की नाही भेंडी तर ती खाते. आणि हे असं थोडा आळस की नाही म्हटलं जाऊ द्यात तो. आणि कूट पण त्यात नेमका संपलेला. एक दिवशी पाठी कटकडी लागले की नाही, नेमकं असंच होतं. जरा आळस केला की आपल्यालाच आपलं जी मनासारखं आहे ते भेटत नाही. डाळ तेवढी मात्र फोडणीला छान झाली होती बरं का. सुंदर असं वरण झालेलं होतं. शेवटी आपली चूक असली की आपल्याला ते गोड मानून खावंच लागते बरं का. आणि मस्तपैकी इथे वरण भात केलेलं होतं. मनस्वीने फक्त वरण भातच खाल्ला आणि भाजी मात्र मलाच खावी लागली. तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की सांगा. आणि चला की सबस्क्राईब करा पडा.